उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यापासून त्यांच्या मृत्यूबाबत अनेक नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. काही नेते अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात झाल्याचा असा दावा करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे आघाडीवर आहेत. मागील काही दिवसांपूर्वी मिटकर यांनी अजितदादांच्या घराच्या परिसरामध्ये अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. शिवाय त्यांनी अजित पवारांच्या अपघाताचं कनेक्शन नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातशी जोडलं होतं. अशातच आता अमोल मिटकरी यांनी आणखीन एक धक्कादायक दावा केलाय. एक्सवर पोस्ट करत मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजितदादांच्या विमान अपघाताचा संबंध अशोक खरातशी जोडलाय. मिटकरी यांनी एक फोटो पोस्ट करत लिहिले की अजितदादांचं विमान अपघात प्रकरण या संदर्भामध्ये नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होती. जानेवारी महिन्यामध्ये सर्वात जास्त SMS आणि चौकशीच्या फेऱ्यामध्ये आलेत. या महिन्यामधील खरातच्या CDR काढल्यास दादांचा अपघाती घातपात हे स्पष्ट होईल अशी शंका पुन्हा एकदा मिटकर यांनी व्यक्त केली. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक खरातच्या मोबाईलचा CDR डेटा दाखवत त्यांनी कोणाकोणाला फोन केले दाखवलं. यावेळी दमानिया यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर समता पतसंस्थेकडून अनेक मेसेज आल्याचा खुलासा केला आहे. शिवाय हे मेसेज सतत येत होते, त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताशी समता पतसंस्थेचा संबंध असल्याची दाट शक्यता आहे असा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय. अशातच आता मिटकर यांनी देखील या मेसेजवरून अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे खरंच या मेसेजचं अजितदादांच्या अपघाताशी काही संबंध आहे का याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.